चहासाठी साखर की गूळ 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. नंबर 5 ट्रॅडिशन. चहा पिणं हे आपल्या कल्चरमध्ये डीप रूटेड आहे आणि चहा आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पिला जातो की याचा डेफिनेट इम्पॅक्ट आहे आपल्या आरोग्यावरती. गुळासोबत नेहमीच जवळीक वाटते. गुळ तो आपला, साखर ती परकी. गुळामध्ये रिच, कॉम्प्लेक्स आणि अर्धी फ्लेवर आहे. चहाला युनिक डेप्थ आणि सुदिंग क्वालिटी देतं. नंबर 4 डायजेशन अँड इम्युनिटी. पांढरी साखर म्हणजे एम्प्टी कॅलरीज, वेट गेन, इन्फ्लेमेशन. या उलट गूळ डायजेशनला स्टिम्युलेट करतं. अँटीऑक्सिडंट्सनी इम्युनिटी बूस्ट होते. नंबर 3 साखरेचा कंट्रोल. रिफाईंड शुगरने ब्लड शुगर लेवल लगेच स्पाईक होते. या उलट गूळ हा थोडासा कॉम्प्लेक्स टाईप ऑफ शुगर आहे आणि थोडा जास्त वेळ घेतं पचायला. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली गुळाचा ब्लड शुगर स्पाईक थोडासा स्लो असतोय. तरीसुद्धा गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स तसा जास्तच आहे. त्यामुळे डायबिटीसवाल्यांनी याचं प्रमाणामध्ये सेवन करावं आणि शुगर रिस्पॉन्ससुद्धा तपासून बघा. नंबर 2 न्यूट्रिशनल व्हॅल्यू. रिफाईंड शुगरमध्ये 0 न्यूट्रिएंट्स असतात. या उलट गूळ म्हणजे न्यूट्रिशनल पॉवर हाऊस आहे. आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा. पण गूळ हा नॅचरल ऑर्गॅनिक असावा, बिना भेसळयुक्त. गुळाची क्वालिटी स्वतः तपासून घ्या. आणि नंबर 1 नैसर्गिक वर्सेस फॅक्टरी मेड. पांढरी साखर अल्ट्रा प्रोसेस्ड असते. या उलट गूळ नैसर्गिक आहे. हेल्दियर अल्टरनेटिव्ह.